नमस्कार. आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या थीमवर आधारित आपल्याला उपक्रम घेता येतील. त्यातील पहिली थीम या ठिकाणी SCERTची जी कृतीपुस्तिका आहे त्या अंतर्गत देण्यात आलेली आहे. पहिली थीम आहे कृती व खेळावर आधारित शिक्षण. त्यावर आधारित काही उपक्रम या ठिकाणी सुचवण्यात आलेले आहेत. ते उपक्रम आपण जाणून घेऊयात. पहिली आणि दुसरीसाठी कृती आणि खेळावर आधारित 5 उपक्रम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यातील उपक्रम क्रमांक 1 आहे खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ. पूर्वनियोजित कृती आहे. वर्गातील सामूहिक कृती करण्यासाठी विद्यार्थी बैठक व्यवस्था करतात. विकसित होणारी कौशल्य आहे कारक कौशल्यांचा विकास. सूचनेप्रमाणे एकाच वेळी दोन्ही हातांनी वेगाने कृती करण्याचे कौशल्य. आवश्यक साहित्य उभे राहण्यासाठी चटई किंवा बसकर. शिक्षक कृतीतून आपण हा खेळ समजावून घेऊयात. शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेत उभे करतात. शिक्षक एका हाताने विनर म्हणजेच विक्टरी आणि दुसऱ्या हाताने ओके असे चिन्ह करून दाखवतात. पहिल्यांदा उजव्या हाताने ओकेचे चिन्ह आणि डाव्या हाताने विनरचे चिन्ह. विनर म्हणजे अशी 2 बोटे आपण तर्जनी आणि मध्यमा असे 2 बोटे करतो आणि ओकेला थम्सअप दाखवतो. ओके करतात. नंतर डाव्या हाताने ओके करायचं आणि उजव्या हाताने विनरचे चिन्ह दाखवायचं. तर तयार आहात का? सुरू करूया. लेट्स स्टार्ट असं म्हटल्यानंतर ओके विनर, ओके विनर म्हणजे उजव्या हातानं ओके, डाव्या हाताने विनर, नंतर पुन्हा डाव्या हाताने ओके, उजव्या हाताने विनर ही कृती विद्यार्थ्यास करण्यास सांगायची. अशा प्रकारे विद्यार्थ्याकडून 5 वेळा सराव करून घेतात. प्रथमतः ज्या हाताने ओकेचे चिन्ह दाखवले आहे दुसऱ्या वेळेस त्या हाताने विनरचे चिन्ह दाखवतात आणि प्रथमतः ज्या हाताने विनरचे चिन्ह दाखवले आहे त्या हाताने ओकेचे चिन्ह दाखवतात. विद्यार्थ्यांकडून पुन्हा पुन्हा कृती करून भरपूर सराव करून घेतात. याचबरोबर जोडीने सराव करायला सांगतात. सरावानंतर समोर येऊन गटाने सादरीकरण करायला सांगतात. तर पहा, खेळ क्रमांक 2 आहे शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून कृतीचे निरीक्षण करायला सांगतात. उजव्या हाताचे एक बोट वर करून मोठ्याने 1 म्हणतात. त्याच वेळी डाव्या हाताच्या तर्जनीने उभे बोट दर्शवतात. ओके, उजव्या हाताचे एक बोट वर करायचं आणि डाव्या हाताच्या तर्जनीने उभे बोट दर्शवतात. त्यानंतर डाव्या हाताची 2 बोटे उभी करून 2 म्हणतात. उजव्या हाताने तर्जनीने ही 2 बोटे दाखवायची. त्यानंतर उजव्या हाताची 3 बोटे वर करून 3 म्हणतात. त्याचवेळी डाव्या हाताच्या तर्जनीने 3 बोटे दर्शवतात. आता डाव्या हाताची 4 बोटे उभी करून 4 म्हणतात आणि उजव्या हाताने दर्शवतात. त्यानंतर उजव्या हाताची 5 बोटे वर करून मोठ्याने 5 म्हणतात. त्याचवेळी डाव्या हाताच्या तर्जनीने 5 बोटे दर्शवतात. अशा प्रकारे उजवा डावा असा उल्लेख न करता 1, 2, 3, 4, 5 असे मोठ्याने बोलून विद्यार्थ्यांना हळूवार कृती करायला सांगतात. पुढे सरावाचा वेग वाढवतात. गटाने सादरीकरण करायला सांगतात. विद्यार्थी कृती खेळ क्रमांक 1. विद्यार्थी रांगेत उभे राहतात. शिक्षकांच्या सूचनेनुसार विद्यार्थी एका हाताने विनर, दुसऱ्या हाताने ओकेचे चिन्ह दाखवतील. उजव्या हाताने ओकेचे चिन्ह, डाव्या हाताने विनरचे चिन्ह. त्यानंतर पुन्हा डाव्या हाताने ओके, उजव्या हाताने विनर. अशा प्रकारे 5 वेळा सराव करतील. प्रथमतः ज्या हाताने ओकेचे चिन्ह दाखवले दुसऱ्या हाताने विनरचे चिन्ह दाखवतात. प्रथमतः ज्या हाताने विनरचे चिन्ह दाखवले दुसऱ्या हाताने ओकेचे चिन्ह. सुरुवातीला जागेवर उभे राहून कृती करतात. शिक्षक सूचनेनंतर जोडीदारासह कृती करतात. नंतर गटात सादरीकरण करतात. खेळ क्रमांक 2 सुद्धा विद्यार्थी शिक्षकांच्या कृतीचे निरीक्षण करतात. शिक्षकांनी उच्चारलेल्या अंकानुसार उजव्या हाताने संख्येएवढी बोटे आणि डाव्या हाताने तर्जनीने दर्शक कृती करतात. वर आपण सांगितल्याप्रमाणे शिक्षक कृतीत विद्यार्थी ती कृती पूर्ण करतात. मनोरंजनाबरोबर कृतीच्या सारखेपणावर भर देतात. ओके.
त्यानंतर उपक्रम क्रमांक 2 बोलणारी फिंगर पपेट. पूर्वनियोजित विद्यार्थ्यांना कार्डशीट, स्केचपेन, रंगकामाचे साहित्य, कागद, डिंक इत्यादी वस्तू सोबत आणायला सांगतात. विकसित होणारी कौशल्य सर्जनशीलता, कलात्मक कौशल्य, संवाद कौशल्य, सांघिक कार्यकौशल्य. आवश्यक साहित्य कार्डशीट, स्केचपेन, रंगकामाचे साहित्य, कागद आणि डिंक. शिक्षक कृती कार्डशीट पेपरच्या मदतीने एका अर्ध गोलाकारापासून बोटावर बसेल असा कागदी शंकू तयार करून दाखवतात. बोटावर शोभेल एवढ्याच आकारात आवडत्या पशु, पक्षी, कार्टूनच्या चेहऱ्याचे चित्र काढतात. काढलेला चेहरा चित्र योग्य रंगात रंगवतात. रंगवलेल्या चेहऱ्याची बाह्यरेषा कात्रीच्या साहाय्याने कापून घेतात. तयार झालेला चेहरा शंकूच्या उजव्या बाजूवर डिंकाच्या साहाय्याने चिटकवतात. वरच्या बाजूवर. उपरोक्त सर्व कृती सर्व विद्यार्थ्यांना दिसेल त्या पद्धतीने दर्शवतात. फिंगर पपेट पूर्ण झाल्यानंतर शिक्षक बोटे उंचावून, नाचवून, आवाजात बदल करून सादरीकरण करतात. उदाहरण: मुलांनो नमस्कार. मी कपडा कात्रीने करा कापतो. मशीनवर भराभरा शिवतो. माणसांना घालायला देतो. सांगा बरं मी कोण? एकदम बरोबर, मी आहे टेलर. अशा प्रकारची कृती करतात. विद्यार्थी उत्तर देतात. हा हा हा, तुम्ही सारे खूप हुशार विद्यार्थी आहात. चला पुन्हा भेटूया. ओके बाय. किंवा बघा, हिरवा हिरवा माझा रंग, चोच माझी लाल. रोज म्हणतो मिठू मिठू, पेरू मला द्याल. रानात झाडावर राहतो, झोके घेतो, माझे नाव सांगाल? मिठू मिठू मिठू. अगदी बरोबर, मी आहे पोपट. विद्यार्थ्यांना कार्डशीट, स्केचपेन, डिंक उपलब्ध करून देतात. त्यांना त्यांच्या आवडीने आवडता पशु, पक्षी, कार्टूनचा चेहरा काढून तो रंगवायला सांगतात. फिंगर पपेट तयार झाल्यावर एक विद्यार्थ्यांना बोलावून बोट हवेत नाचवून आवाज बदलून सादरीकरण करायला सांगतात. वर्गातील 4-4 विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला एक विषय देतात. त्यावरून सादरीकरण करायला सांगतात. प्राण्यांची शाळा, पक्ष्यांची सहल. तर अशा पद्धतीने शिक्षक कृतीला अनुसरून विद्यार्थी कृती करतील. ओके. त्यानंतर उपक्रम क्रमांक 3 आहे मातकाम, रोली गोली पोली. माती चाळून भिजवून ठेवतात. विद्यार्थ्यांसोबत हात पुसण्यासाठी कापड, वस्तू तयार करताना आधार म्हणून पुठ्ठ्याचा तुकडा, पाणी घेण्यासाठी छोटे भांडे आणायला सांगतात. विकसित होणारी कौशल्य सर्जनशीलता, कारक कौशल्य आणि सौंदर्यदृष्टी. आवश्यक साहित्य ओली माती, पाण्यासाठी भांडे, जुने कापड, पुठ्ठ्याचा तुकडा. शिक्षक कृती शिक्षक अगोदरच्या दिवशी माती चाळून घेतात. योग्य प्रमाणात पाणी घालून भिजवून ठेवतात. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात. पुठ्ठ्याचा तुकडा, पाणी भरलेले भांडे समोर ठेवायला सांगतात. सर्वांना प्रमाणात मातीचा गोळा वाटप करतात. शिक्षक माती हाताळण्याच्या सूचना देऊन स्वतः मातीचा छोटा गोळा घेऊन रोली म्हणजे मातीची वळी तयार करून दाखवतात. या ओल्या मातीच्या वळीला रोली म्हणावे असे सांगतात. आणखी मातीचा एक छोटा गोळा देऊन दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये अलगद गोल फिरून आकार देतात. त्याला गोली असे म्हणावे असे सांगतात. आणखी मातीचा एक छोटा गोळा देऊन दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये दाबून चपटा गोल आकार तयार करतात. त्या मातीच्या आकाराला पोली म्हणावे असे सांगतात. आपण आत्ताच मातीपासून कोणकोणते आकार तयार केले सांगा बरे असे विचारतात. विद्यार्थ्यांना मातीचे छोटे गोळे देऊन रोली, गोली, पोली असे आकार तयार करायला सांगतात. तयार झालेले आकार गुळगुळीत करण्यासाठी पाण्याचा वापर करून दाखवतात. 5 गोळ्यांचे आकार जोडून फुलांचा आकार तयार करून दाखवा. फुलांच्या मधोमध गोळीचा आकार जोडतात. फुलांचा देठ म्हणून रोली जोडतात. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे पुठ्ठ्याच्या तुकड्यावर फूल तयार करायला सांगतात. आत्ता शिक्षक कृतीप्रमाणे विद्यार्थी सर्व कृती करून हा उपक्रम पूर्ण करतात. त्यानंतर उपक्रम 4 आहे आकारांची सजावट, रंगीत बोळ्यांनी चिकटकाम. पूर्वनियोजित कृती शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन करतात. विद्यार्थ्यांना सोबत रंगीत कागद, घोटीव कागद, मोजपट्टी, जुने कापड आणायला सांगतात.
केवळ काळ्या रंगात बाह्यरेषा असलेली चित्रे जमा करून ठेवतात. चित्र वाटप, परिसर स्वच्छता, चित्र प्रदर्शित करण्याचे नियोजन करतात. विकसित होणारी कौशल्य सर्जनशीलता, नवनिर्मिती, संघभावना. आवश्यक साहित्य: रंगीत कागद, घोटीव कागद, मोजपट्टी, जुने कापड, केवळ काळ्या रंगात बाह्यरेषा असलेली चित्रे. शिक्षक कृती: शिक्षक 4-4 विद्यार्थ्यांचे गट तयार करतात. प्रत्येक गटाला स्वतंत्र गोलाकार आकारात बसवतात. विद्यार्थ्यांनी चित्र सजावट कामाचे आपापसात वाटप करायला सुचवतात. प्रत्येक गटाला काळ्या रंगात बाह्यरेषा असलेले चित्र वाटप करतात. विद्यार्थ्यांनी आणलेल्या रंगीत कागद अथवा गोठीव कागदाचे लहान लहान गोल बोळे करायला सांगतात व गटातील काही विद्यार्थ्यांना चित्राच्या बाह्यरेषेच्या आत डिंकाने रंगीत बोळे चिकटवायला सांगतात. पूर्ण झालेली चित्रे प्रदर्शित करतात. शिक्षक सांगितलेल्या कृतीप्रमाणे विद्यार्थी कृती करतील. उपक्रम क्रमांक 5. रिकाम्या खोक्यापासून गाडी तयार करणे, कागदकाम व पुठ्ठाकाम. पूर्वनियोजित कृती: शिक्षक विद्यार्थ्यांना सोबत रिकामे खोके, रिकाम्या बाटल्यांची गोल झाकण 4 आणि 2 पेनाच्या रिफिल्स किंवा 2 काड्या, डिंक, कात्री, रंगीत कागदाचे तुकडे, दोरा इत्यादी गोष्टी आणायला सांगतात. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करून देतात. संबंधित व्हिडिओ तपासून ठेवतात. विकसित होणारी कौशल्य: क्रिएटिव्ह थिंकिंग, सर्जनशीलता, निरीक्षण. आवश्यक साहित्य: रिकामे खोके, रिकाम्या बाटल्यांची 4 गोल झाकणे, 2 पेनाच्या रिफिल्स किंवा 2 काड्या, डिंक, कात्री, रंगीत कागदाचे तुकडे, दोरा इत्यादी. शिक्षक कृती: विद्यार्थ्यांना गटाने बसवतात. गाड्यांची विविध चित्रे आणि पुठ्ठ्यापासून गाडी तयार करण्याचा व्हिडिओ दाखवतात. त्याचे पुन्हा निरीक्षण करायला सांगतात. प्रथम गाडीच्या विविध भागांचे खोक्यावर रेखाटन करतात. आवश्यक भाग कात्री, कटरने कापून घेतात. एक आयताकृती लहान रिकामे खोके घेतात. आवश्यक तिथे खिडक्या, दरवाजे पेन्सिलने काढून घेतात. रंगीत कागद रंगाने सजावट करतात. ज्या ठिकाणी चाके बसवायची आहेत त्या बाजूला छिद्र पाडतात. चाके एकमेकांना जोडण्यासाठी पेनाची रिफिल किंवा 2 जाड काड्या घेतात. तळाच्या पुठ्ठ्यावर रिफिल आणि बुचाच्या साहाय्याने तयार केलेल्या चाकांना चिकटवून घेतात. तयार झालेली गाडी आवडत्या रंगाने आकर्षक रंगवतात. विद्यार्थ्यांना गटागटात गाडी तयार करायला प्रोत्साहित करतात. सर्व गाड्या सपाट पृष्ठभागावर प्रदर्शित करतात. तर अशा पद्धतीने शिक्षक कृतीप्रमाणे विद्यार्थी कृती पूर्ण करतील. त्याच पद्धतीने रिकाम्या खोक्यापासून गाडी तयार करण्यासाठी काडेपेटीचा वापरसुद्धा तुम्हाला करता येईल. काडेपेटीच्या रिकाम्या खोक्यापासून छोटी सुंदर गाडी तुम्हाला तयार करता येईल. ओके. 1ली आणि 2री या स्तरासाठी आपण हे 5 उपक्रम या थीमवर आधारित पाहिलेले आहेत. आता 3री ते 5वी या स्तरासाठी कोणते उपक्रम घेता येतील ते पाहूयात. कृती व खेळावर आधारित इयत्ता 3री ते 5वी दुसऱ्या स्तरासाठी आपल्याला 4 उपक्रम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. उपक्रम क्रमांक 1 आहे छान माझा मुखवटा. पूर्वनियोजित कृती: विद्यार्थ्यांना विविध प्राणी, पशु, पक्षी, कार्टून्स यांचे मुखवटे तयार करण्याविषयी कल्पना देतात. कार्डशीट, कागद, डिंक, स्केचपेन, दोरा, सजावट साहित्य इत्यादी वस्तू सोबत आणण्याविषयी सूचना देतात. सादरीकरणासाठी संकल्पना ठरवून देतात. विकसित होणारी कौशल्य: सर्जनशीलता, कलात्मक कौशल्याचा विकास, संवाद कौशल्याचा विकास, संघभावनेचा विकास. आवश्यक साहित्य: कार्डशीट, कागद, डिंक, स्केचपेन, दोरा, सजावट साहित्य इत्यादी. शिक्षक कृती: शिक्षक विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मुखवटे दाखवतात. उदाहरण: लाकूड, कागद, रबर, कागदी प्लेट्स इत्यादी तयार केलेले मुखवटे. विद्यार्थ्यांना कार्डशीटपासून मुखवटा तयार करताना कागदावर रेखाटन, रंगकाम, बाह्यरेषा, हाताने कापणे, दोरा बांधणे या टप्प्यासह कृती पूर्ण करून दाखवतात. विद्यार्थ्यांना मुखवटा बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात, मदत करतात. शिक्षक स्वतः मुखवटा चेहऱ्यावर परिधान करून
संवाद म्हणतात. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेला मुखवटा चेहऱ्यावर लावायला सांगतात आणि पात्रानुसार आवाज काढून वैयक्तिक सादरीकरण करायला सांगतात. त्या पात्रांची गुणवैशिष्ट्ये सांगण्यास प्रेरित करतात. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना गटाने मुखवट्यासह छोटे छोटे संवाद सादर करायला सांगतात. त्यानुसार विद्यार्थी कृती करता येईल. उपक्रम क्रमांक 2, बिंदू जोडून पूर्ण करू आरशासारखी प्रतिमा. पूर्वनियोजित कृती आहे. मुलांना वही, 2 पेन आणण्यासाठी सूचना देतात. मुलांची बैठक आणि फळा आणि खडूची व्यवस्था करतात. विकसित होणारी कौशल्य, कारक कौशल्य, एकाच वेळी दोन्ही हातांनी कामे करण्याची कौशल्य. आवश्यक साहित्य आहे. वही, 2 पेन, खडू, फळा आणि आसन व्यवस्था. शिक्षक कृती आहे. शिक्षक फळ्यावर 4 बिंदूच्या 4 ओळी काढतात. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वहीवर 4 टिंबाच्या 4 ओळी काढायला सांगतात. दोन्ही हातात खडू घेऊन हात न उचलता 2-2 बिंदू आडवे उभे असे क्रमाने जोडतात. पुन्हा हीच कृती वेगाने करून दाखवतात. नंतर विद्यार्थ्यांना दोन्ही हाताचा एकदाच वापर करून रेषा काढून बिंदू क्रमाने जोडायला सांगतात. हीच कृती वेगाने करायला सांगतात. शिक्षक फळ्यावर खडूने दोन्ही हाताचा वापर करून बाहुलीचे चित्र काढून दाखवतात. विद्यार्थ्यांना कृतीचे निरीक्षण करण्याची सूचना देतात. वहीवर आवडीप्रमाणे दोन्ही हाताने बाहुलीचे चित्र रेखाटायला सांगतात, प्रोत्साहित करतात. ही कृती वेगाने करून घेतात. सूचनेनुसार विद्यार्थी कृती करतात. उपक्रम क्रमांक 3 आहे. मातकाम. भातुकलीची भांडे तयार करूया. तर माती चाळून भिजवतात. विद्यार्थ्यांना सोबत हात पुसण्यासाठी कापड, वस्तू तयार करताना आधार म्हणून पुठ्ठ्याचा तुकडा, पाणी घेण्यासाठी छोटे भांडे आणायला सांगतात. विकसित होणारी कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य, सौंदर्यदृष्टी. आवश्यक साहित्य, ओली माती, पाण्यासाठी भांडे, जुने कापड, पुठ्ठ्याचा तुकडा. शिक्षक कृती, विद्यार्थ्यांना रांगेत अंतर ठेवून बसवतात. अगोदरच्या दिवशी भिजवून ठेवलेल्या मातीच्या गोळ्यापासून माती घेऊन 15 ते 20 रोली तयार करतात. त्यानंतर एकावर एक रचून हंड्याचा आकार तयार करतात. पाण्याचा वापर करून आकाराला गुळगुळीतपणा आणतात. मातीपासून तवा, कढई, पोळपाट, तांब्या असे आकार तयार करतात. आकार तयार करताना मातीचा वापर, आकार तयार करताना द्यायचा दाब, प्रमाण, वस्तू सुकवण्याची पद्धत याविषयी माहिती देतात. विद्यार्थ्यांना मातीचा गोळा वाटप करून त्यांच्या आवडीप्रमाणे भातुकलीची भांडी तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतात. आवश्यक तेथे विद्यार्थ्यांना मदत करतात. शिक्षकांनी सांगितलेल्या सूचनाप्रमाणे विद्यार्थी कृती करतात. उपक्रम क्रमांक 4. उपक्रमाचे नाव आहे कागदकाम, ओरिगामी किंवा घडीकाम. पूर्वनियोजित कृती, सोबत घोटीव कागद, पातळ रंगीत कागद आणण्याविषयी सूचना देतात. घड्यांचे प्रकार दर्शवणारा व्हिडिओ तयार करतात. कागदाला घड्या घालून मासा, बेडूक, फुलपाखरू, कुत्र्याचा चेहरा, ससा, फूल इत्यादी आकार तयार करण्याची कृती पाहून ठेवतात. विकसित होणारी कौशल्य, नवनिर्मिती, कल्पकता, हस्तकौशल्य, एकाग्रता. आवश्यक साहित्य, घोटीव कागद, कार्डशीट पेपर, मोजपट्टी, घड्यांचे प्रकार दर्शवणारा व्हिडिओ. शिक्षक कृती, शिक्षकांनी घोटीव कागद, कार्डशीट पेपरच्या सहाय्याने मासा, होडी, बेडूक, फुलपाखरू, कुत्रा, कुत्र्याचा चेहरा, ससा, विमान यापैकी काही वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे कागदकाम, घडीकाम करण्याची संधी देतात. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवतात. शिक्षक कृतीनुसार, सूचनेनुसार विद्यार्थी कृती करतात. अशा पद्धतीने आपण इयत्ता 3री ते 5वी या दुसऱ्या स्तरासाठी उपक्रम पाहिलेले आहेत. आता आपण 6वी ते 8वी स्तर 3 यासाठी उपक्रम पाहूयात. कृती व खेळावर आधारित शिक्षण. इयत्ता 6वी ते 8वी स्तर 3 साठी 4 उपक्रम देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिला उपक्रम आहे दोन्ही हाताने रेखाटूया त्रिकोण आणि वर्तुळ. पूर्वनियोजित कृती आहे. मुलांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन करतात. सोबत 2 पेन,
एक वही आणण्याची सूचना देतात. खडू व फळ्याची व्यवस्था करतात. विकसित होणारी कौशल्य, फलनिष्पत्ती, दोन्ही हाताने काम करण्याचे कौशल्य, तर्कशुद्ध विचार, अवयव समन्वय. आवश्यक साहित्य आहे वही, 2 पेन आणि खडू. शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसायला सांगतात. विद्यार्थ्यांना कृतीचे निरीक्षण करायला सांगतात. शिक्षक दोन्ही हातामध्ये 2 खडू घेतात. फळ्यावर एका हाताने वर्तुळ आणि दुसऱ्या हाताने त्रिकोण एकाच वेळी काढून दाखवतात. तीच कृती सुरुवातीला हळूवार आणि नंतर वेगाने करतात. विद्यार्थ्यांना वहीवर एकाच वेळी दोन्ही हाताचा वापर करून एका हाताने वर्तुळ, दुसऱ्या हाताने त्रिकोण काढायला सांगतात. तीच कृती सुरुवातीला हळूवार, नंतर वेगाने करतात. शिक्षकांच्या सूचनेनुसार विद्यार्थी कृती करतात. त्यानंतरचा उपक्रम आहे दोन्ही हातांनी लिहू स्वतःचे नाव. शिक्षक कृती. शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसायला सांगतात. शिक्षक जी कृती करतात त्यांचे सूक्ष्म निरीक्षण विद्यार्थ्यांना करायला सांगतात. शिक्षक दोन्ही हातामध्ये 2 खडू घेतात. फळ्यावर एकाच वेळी दोन्ही हातांनी स्वतःचे नाव लिहून दाखवतात. मुलांना सूचना देऊन वहीवर एकाच वेळी दोन्ही हाताचा वापर करून स्वतःचे नाव लिहायला सांगतात. विद्यार्थ्यांकडून पुन्हा पुन्हा सराव करून घेतात. विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे ही कृती करतात. उपक्रम क्रमांक 2, मातकाम, मातीची भांडी आणि फळे तयार करूयात. पूर्वनियोजित कृती. शिक्षक माती चाळून भिजवून ठेवतात. विद्यार्थ्यांना सोबत हात पुसण्यासाठी कापड, वस्तू तयार करताना आधार म्हणून पुठ्ठ्याचा तुकडा, पाणी घेण्यासाठी छोटे भांडे, जुने वर्तमानपत्र, कागद, दोरा आणायला सांगतात. विकसित होणारी कौशल्य, फलनिष्पत्ती, सर्जनशीलता, कारक कौशल्य, सौंदर्यदृष्टी. आवश्यक साहित्य ओली माती, पाण्यासाठी भांडे, जुने कापड, पुठ्ठ्याचा तुकडा, जुने वर्तमानपत्र, कागद, दोरा. शिक्षक कृती. शिक्षक विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात. कृतीचे निरीक्षण करण्यासोबत मातीचा, पाण्याचा वापर करण्याची पद्धत, स्वच्छता याविषयी माहिती देतात. जुने वर्तमानपत्र चुरगाळून, दाब देऊन, दोरा गुंडाळून फळे, फळभाज्या यांचे आकार तयार करतात. उदाहरण वांगी, केळी, गाजर इत्यादी. तयार झालेल्या आकारावर योग्य प्रमाणात ओली माती हळूवार लावतात. पाण्याचा वापर करून आकार रेखीव करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना हे आकार सुकल्यानंतर ॲक्रेलिक पेस्टल रंगाने रंगवावे याविषयी माहिती सांगतात. शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे विद्यार्थी कृती करतात. उपक्रम क्रमांक 3, कागदकाम व पुठ्ठाकाम. कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करणे. पूर्वनियोजित कृती. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने मेथी पावडर, डिंक वापरून कागदाचा लगदा तयार करतात. विद्यार्थी बैठक व्यवस्था. तयार झालेल्या वस्तू वाळवण्यासाठी जागेची व्यवस्था करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना पुठ्ठ्याचा तुकडा, रंग, ब्रश, जुने कापड, तार, दोरा, मोजपट्टी, डिंक, कटर, कात्री इत्यादी साहित्य बरोबर आणायला सांगतात. विद्यार्थ्यांकडून कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करून घेतात. विकसित होणारी कौशल्य, सर्जनशील विचार, नवनिर्मिती, पुनर्वापर. आवश्यक साहित्य वर्तमानपत्राचे जुन्या कागदापासून मेथी पावडर, डिंक वापरून तयार केलेल्या कागदाचा लगदा, रंगीत कागदाचे तुकडे, टॅल्कम पावडर, विविध प्रकारचे ब्रश, रंग, दोरा, तार, पाणी, मोजपट्टी, डिंक, कटर, कात्री. शिक्षक कृती. आदल्या दिवशी कागदाचा लगदा तयार करतात. याची माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या मदतीने लगदा तयार करून घेतात. संबंधित व्हिडिओ दाखवतात ज्यामध्ये कागदाच्या लगद्यापासून वस्तू तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांना सर्व कृतीचे निरीक्षण करण्यास सांगतात. एखादी तार काड्या घेऊन दोऱ्याने घट्ट बांधून आवडत्या वस्तूचा सांगाडा तयार करतात. उदाहरण प्राणी, पक्षी, फुलदाणी. त्यावर कागदाचा लगदा हळूवार लावून आवडत्या वस्तूचा आकार तयार करतात. त्यावर डिंकाच्या सहाय्याने कोऱ्या कागदाचे तुकडे चिकटवतात. आकार आणखी रेखीव करतात. वस्तू वाळल्यानंतर त्या योग्य रंगाने रंगवतात. कृती पूर्ण झाल्यावर जागा स्वच्छ करतात. शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे विद्यार्थी कृती करतात. उपक्रम
उपक्रम क्रमांक 4 त्रिमित दृश्य निर्मिती शेती. शिक्षक विद्यार्थ्यांना घर अथवा झोपडी, झाडे, सायकल, नांगरणी करणारे शेतकरी, ट्रॅक्टर, कणसासह पिके, बाज, पलंग, कोंबड्या अशी शेतीशी संबंधित जुन्या वर्तमानपत्रातील चित्रे जमा करून आणायला सांगतात. त्याचबरोबर जुने पुठ्ठे, डिंक, कात्री, कटर आणायला सांगतात. विद्यार्थ्यांना गटात बसता येईल अशी बैठक व्यवस्था करतात. तयार झालेले साहित्य एकत्र मांडून एकसंध त्रिमित दृश्य रचना तयार होण्यासाठी सपाट पृष्ठभाग तयार करून ठेवतात. विकसित होणारी कौशल्य फलनिष्पत्ती, कलात्मक कौशल्य, संवाद कौशल्य, सांघिक कार्य करण्याचे कौशल्य. आवश्यक साहित्य आहे घर अथवा झोपडी, झाडे, सायकल, नांगरणी करणारे शेतकरी, ट्रॅक्टर, कणसासह पिके, बाज, पलंग, कोंबडी अशी शेतीशी संबंधित रंगीत चित्रे, जुने पुठ्ठे, डिंक, कात्री, कटर इत्यादी. शिक्षक कृती. शिक्षक विद्यार्थ्यांचे गट तयार करतात. विद्यार्थ्यांनी शिक्षकाकडे जमा केलेल्या रंगीत चित्रामधून बाह्य रेषांवर कापलेली चित्रे प्रत्येक गटाला वाटतात. विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली चित्रे जुन्या पुठ्ठ्यावर डिंकाच्या साहाय्याने चिकटवायला सांगतात. तयार झालेले प्रत्येक चित्राच्या मागे 2-2 काटकोन त्रिकोण आकारातील पुठ्ठे जोडतात, ज्यामुळे त्या आकृत्या सरळ सपाट पृष्ठभागावर उभ्या राहतील. क्रमवार गटाकडून तिथे टेबलवर जमा करतात. एका सरळ पृष्ठभागावर एक एक करून एकसंध त्रिमित दृश्य रचना तयार करतात. सर्व चित्रे वेगळ्या टेबलवर जमा करून विद्यार्थ्यांना स्वतः चित्रमांडणी करून वेगळी त्रिमित दृश्य रचना करण्यासाठी प्रोत्साहित करतात. तर पहा, अशा पद्धतीने शिक्षक कृती नंतर विद्यार्थी कृती करतात आणि दिलेली कृती पूर्ण करतात. अशा पद्धतीने आपण स्तर 3 इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत सर्व उपक्रम या ठिकाणी अभ्यासले आहेत. यानंतर वेगवेगळ्या थीमवरचे आणखी उपक्रम आपण नियमित पाहणार आहोत. व्हिडिओ जर आवडल्यास नक्की शेअर करा. SCERT मार्फत www.ma.ac.in या वेबसाईटवर ही कृतीपुस्तिका उपलब्ध आहे. तुम्ही डाउनलोड करून सुद्धा पाहू शकता. ओके, थँक्यू.